बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये सगळ्यात मेन फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ रॅन्डम व्हेरिएबल x इज इक्वल टू x इज इक्वल टू NCX p रेस टू x इंटू q रेस टू n मायनस x. समजा एक कॉइन आहे मी टॉस केला 100 टाइम्स. किती टाइम्स टॉस केला? 100 टाइम टॉस केलं म्हणजे मी नाही का एक कॉइन एकदा फेकला. असं किती वेळेस फेकणार? 100 वेळेस. म्हणजे मी नाही का ते कॉइन फेकण्याची जी ट्रायल आहे ती किती वेळेस करू राहिलोय? 100 टाइम्स करू राहिलोय. ओके, त्या 100 टाइम्स आपण एखादा एक्सपेरिमेंट करतो त्याला म्हणायचं एन. एन मीन्स व्हॉट? नंबर ऑफ ट्रायल्स. काय? नंबर ऑफ ट्रायल्स ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट. एक पहिली गोष्ट समजली का? एखादा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे तो जेवढ्या वेळेस तुम्ही परफॉर्म करणार त्याला काय म्हणायचं? एन. एन ची गोष्ट क्लिअर झाली. राहिला प्रश्न हा पी काय आणि क्यू काय. पी समजून घ्या. आता पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. याला काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आता हा सक्सेस काय प्रकार आहे ते समजून घ्या. समजा आता सध्या IPL चालू आहे, क्रिकेट मॅच तुम्ही बघता. दोन कॅप्टन येतात टॉसला, बरोबर का? मग टॉस झाल्यानंतरच कोणत्या गोष्टी सगळ्यात पुढे सुरू होतात. समजा दोन कॅप्टन आहेत त्यांनी टॉस केला. समजा आता मी आहे आणि आणखी एखादा मुलगा आहे. मी आणि एखादा मुलगा आहे असं म्हणता. समजा आमची क्रिकेट टीम आहे, माझी एक क्रिकेट टीम आहे आणि समजा येते कोणाची क्रिकेट टीम. आता त्या समोरच्या मुलांनी टॉस केला आणि मला आता नाही का पाहिजे हेड पाहिजे. काय पाहिजे? मला हेड पाहिजे. आणि जर हेडच पडला ना तर मी जिंकलो. खरं आहे की नाही? मग त्याला म्हणतात प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ती हेड येण्याची काय प्रोबॅबिलिटी, त्याला म्हणायचं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. म्हणजे मला जे पाहिजे तेच जर पडलं तर त्याला विनिंग मोमेंट म्हणतो आपण किंवा सक्सेस म्हणतो. हे कळतंय का? आणि समजा मी जिंकलो याच्या अर्थ तो हारला ना म्हणजे तो झाला प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. म्हणजे तो हारला म्हणजे नाही का त्याला काय पाहिजे होतं? तो जिंकण्यासाठी त्याला काय पाहिजे होतं? फेल पाहिजे होतं. पण तो काढला का? नाही. ती झाली प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. आता लक्ष द्या, पी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ काय? सक्सेस. हा, मग क्यू म्हणजे काय रे? प्रोबॅबिलिटी ऑफ काय? प्रोबॅबिलिटी ऑफ काय? फेल्युअर. प्रोबॅबिलिटी ऑफ काय? फेल्युअर. सगळ्यात महत्वाची नोट की जी तुम्ही विसरायची नाहीये ती म्हणजे काय? की सर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर यांची ऍडिशन हमेशा किती असते? मग मी समजा तुम्हाला म्हटलो, बरोबर का? समजा मी तुम्हाला म्हटलो की प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे 5/9, तर मला प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर सांग. काय करायचं माहिती का? 9 पैकी किती आहे? 5 आहे. मग किती राहिले रे? फक्त 4च राहिले ना. सो किती? 4/9. म्हणजे असं कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. P प्लस क्यू इक्वल टू 1. मग काय? P प्लस क्यू इक्वल टू 1. मग क्यू इक्वल टू किती? 1 मायनस P. क्यू इक्वल टू किती? 1 मायनस P म्हणजे किती रे? 5/9. क्रॉस मल्टिप्लाय केला 9 मायनस 5 डिवायडेड बाय 9 म्हणजे काय असेल? हा प्रकार करत बसायचा नाही. एक्स म्हणजे नंबर ऑफ सक्सेस. एक्स म्हणजे काय? नंबर ऑफ सक्सेसेस. आता हा प्रकार बऱ्यापैकी मुलांना समजत नाही. कुठला? एक्स म्हणजे काय? नंबर ऑफ सक्सेसेस. मला सांगा एक बर, कॉइन आहे मी 100 वेळेस टॉस केला. किती वेळेस टॉस केला? 100 वेळेस.
मला हेड पाहिजे कमीत कमी 50 वेळेस. किती वेळेस? म्हणजे सक्सेसेस, नंबर ऑफ सक्सेसेस, म्हणजे मला हेड पाहिजे पण किती वेळेस पाहिजे? 50. मग त्या केसमध्ये एक्स किती घेणार तुम्ही? 50. जे पाहिजे ते किती वेळेस पाहिजे ती व्हॅल्यू कशाची असते? एक्स ची. समजा 100 वेळेस पॉइंट टॉस केला, मला ऍटमोस्ट 12 टेल पाहिजे. किती पाहिजे? ऍटमोस्ट 12 टेल पाहिजे. मग त्यावेळेस म्हणे का तुम्ही एक्स किती घेणार? 12. पण ऍटमोस्ट आणि ऍटलिस्टचा काय प्रकार आहे तो सॉर्ट आउट करू. हे कळालं का? एक्स म्हणजे काय? जी गोष्ट पाहिजे ती किती वेळेस पाहिजे तो म्हणजे स्मॉल एक्स. कळालं हे? एक्स म्हणजे काय? नंबर ऑफ सक्सेस. एन समजला, एक्स समजला, पी क्यू एन. एनसीएक्स प्रकारचं माहिती आहे तुम्हाला? एनसीएक्स म्हणजे काय? एनसीएक्स म्हणजे काय? एन फॅक्टोरियल अपॉन एक्स फॅक्टोरियल इन ब्रॅकेट एन मायनस एक्स फॅक्टोरियल. पण हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. हा फॉर्म्युला यूज करायचा का नाही? त्याच्या जागी मग काय गोष्टी करायच्या ते बघा. समजा तुम्हाला विचारलं कोणी की 5C4 फाइंड करायचं आहे, तुम्ही काय करणार माहिती का? या 5 ला 4 युनिट मागे शिफ्ट करणार. 4 युनिट काय म्हणजे काय? 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2. बघा 1 2 3 4 म्हणजे तुम्ही या 5 ला 4 युनिट मागे शिफ्ट केलं. कळलं का? एक एक याने युनिटने. आणि हा जो काही 4 आहे ना, हा 4 डायरेक्ट 1 पर्यंत न्यायचा कमी करत करत. म्हणजे काही 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. आता तुम्हाला माहिती 4 इंटू 3 इंटू 2 हा पूर्ण कॅन्सल झाला. काय आन्सर राहील? कळत आहे का? नाही कळत? म्हणजे कधी पण 5C4 असे जर नंबर अशी आता बघा इथे असं आलं 10C9. तुम्हाला कोण फाइंड करायचं आता? 10C9. आता तुम्ही काय करणार आहे? 10 ला किती वेळेस मागे नेणार? 9 युनिट मागे नेणार. पण एवढं करण्यापेक्षा कॅल्क्युलेशन मोठं होईल ना. 10 इंटू 9 इंटू 8 इंटू कुठपर्यंत? 1 पर्यंत. राईट? 1 किंवा 9 युनिट जे काय असेल ते. त्यापेक्षा काय करा तुम्ही, याला असं लिहिता येईल ना 10C10-9 म्हणजे किती? म्हणजे हमेशा 10C9 हा कशाच्या इक्वल असणार आहे? 10C1च्या. का? कोणत्या बेसवरून आहे? काल फॉर्म्युला दिला NCR इज इक्वल टू काय? NCN-R. हा रिझल्ट ऑलवेज होल्ड असतो. म्हणजे 10C9 आहे हा फाइंड करण्यासाठी 10 ला 9 युनिट मागे नका नेऊ. तुम्ही डायरेक्ट 10 याची व्हॅल्यू कशाची इक्वल असते? 10C10-9 म्हणजे कशाच्या? 1च्या. आणि 10C1 किती असतो हा तुमचा? 10. गोष्ट बघत आहे. एखाद्या एखाद्या एक्झाम्पल मध्ये समजा असा वर्ड आला ऍटलिस्ट. ऍटलिस्ट वर्ड असला ऍटलिस्ट 1, ऍटलिस्ट 2, ऍटलिस्ट 3. किंवा एखाद्या एक्झाम्पल मध्ये ऍटमॉस्ट वर्ड आला, त्याच्या पुढे ऍटमॉस्ट 2, ऍटमॉस्ट 3, ऍटमॉस्ट 5. किंवा एखाद्या एक्झाम्पल मध्ये वर्ड आला एक्झॅक्टली. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली 2, एक्झॅक्टली 3, एक्झॅक्टली 4, एक्झॅक्टली 5, व्हॉट एव्हर. लक्ष द्या रे. ज्या एक्झाम्पल मध्ये असे वर्ड येतील ऍटलिस्ट, ऍटमोस्ट, एक्झॅक्टली, त्याच्या पुढे जो काही नंबर असेल ती 100% एक्स ची व्हॅल्यू असणार. हे हमेशा लक्षात ठेवायची. कोणता एक्स म्हणशाल तुम्ही? हा वाला एक्स. कळतोय? वाक्यामध्ये ऍटलिस्ट वर्ड येईल, ज्या वाक्यामध्ये ऍटलिस्ट वर्ड येईल तिथे यूज करायचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिम्बॉल. कुठला यूज करायचा? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. जिथं ऍटमोस्ट वर्ड येईल तिथे काय वर्ड यूज करायचा? लेस दॅन ऑर इक्वल टू. जिथं एक्झॅक्टली वर्ड असेल तिथं काय यूज करायचा आहे? इक्वल. लिहून समजा एखाद्या एक्झाम्पल मध्ये वर्ड असा आला ऍटलिस्ट 1. find probability of getting at least one head, at least one tail. मग काय? ज्यावेळेस एखाद्या एक्झाम्पल मध्ये असा वर्ड येईल ऍटलिस्ट 1, या ऍटलिस्ट 1 म्हणजे समजा असं विचारलं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड टेल वगैरे वगैरे, तर याचा मिनिंग काय समजून घ्या. प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 1 ना, आता तुम्हाला माहिती ऍटलिस्टच्या पुढचा जो असतो तो 1 म्हणजे ती एक्स ची व्हॅल्यू असते. एक्स
आणि इकडं इक्वल टू असेल किंवा काय असेल मला सांगा. ऍटलिस्ट विचारला म्हटल्यानंतर काही कुठलं वर्ड येईल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे इथे काही प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती 1. आता ज्या वेळेस ऍटलिस्ट 1 येईल त्या वेळेस ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा नाही प्रॉब्लेम. प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा बघा. ऍटलिस्ट 1 असेल तर बरं का, फक्त काय असेल ऍटलिस्ट 1, त्यावेळेस याला असं लिहायचं 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ याच्या अपोजिट काही लेस दॅन 1. आणि लेस दॅन 1 म्हणजे 1 च्या अगोदर 0 असतो फक्त, म्हणजे काही 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0. ही अशी गोष्ट आहे की यांनी खूप सारे तुमचे काम ना एकदम फास्ट मध्ये होत जातील. खूप महत्वाची गोष्ट आहे. कुठेतरी लिहून घेऊ 3 पॉईंट टॉस, तर मग काही प्रॉब्लेम नाही. पण जर 100 पर्यंत पॉईंट टॉस केला तर मग एवढं प्रॉबिलिटी काढणं शक्य नाही. आणखी एक गोष्ट की जी खूप महत्वाची आहे. एखाद्या एक्झाम्पल मध्ये समजा असं झालं की प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर दोन्ही इक्वल आहे. म्हणजे समजा असं झालं पी आणि क्यू ची व्हॅल्यू कशी आली सेम आली. फॉर एक्झाम्पल बघा का, समजा पी ची व्हॅल्यू आली 1 क्यू ची व्हॅल्यू पण किती आली समजा 1, तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार. हा वाला फॉर्म्युला काय बरं, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू एक्स काही एन सी एक्स पी किती आहे 1/2 रेस टू एक्स इंटू काही 1/2 रेस टू एन मायनस एक्स. आता तुम्ही काय करणार आहे सॉल्व्ह करणार. एन सी एक्स किती येणार तुमचा 1/2 रेस टू किती. आता हे सेम आहे ना, म्हणजे काय करणार एक्स प्लस एन मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, म्हणजे काय येणार एन सी एक्स 1/2 रेस टू किती एन. मग आता लक्ष द्या. आता मी जे सांगतोय ना ती गोष्ट आता फक्त लक्षात ठेवा. काय ज्या वेळेस प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि फेल्युअर जर का सेम असेल त्यावेळेस सरळ सरळ एन सी एक्स लिहायचा, पी ची व्हॅल्यू लिहायची किंवा क्यू ची दोन्ही सेमच आहे ना, ती व्हॅल्यू लिहायची. आणि नंतर हा एन म्हणजे काय की तो एक्सपेरिमेंट किती वेळेस केला डायरेक्ट तो नंबर लिहायचा. म्हणजे हे एवढं सगळं डबल डबल लिहायची गरज आहे का नाही. डायरेक्टली काय करायचं दोन्ही प्रोबॅबिलिटी सेम आहे त्याच्यामुळे 1/2 लिहायचा आणि डायरेक्टली तो एक्सपेरिमेंट किती वेळेस परफॉर्म केला त्याचा पॉवर पॉवर लिहून टाकायचा. कळलं का. ओके लिहून घ्या. व्हॅरियन्स व्हॅरियन्स ऑफ एक्स. तुम्हाला माहिती व्हॅरियन्स ऑफ एक्स कशाने डिनोट करतो तुम्ही VAR व्हॅरियन्स ऑफ एक्स. आणि त्यालाच तुम्ही काय लिहितात सिग्मा स्क्वेअर. आठवतं का हे. ओके सांगा रे मग व्हॅरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला एन पी क्यू स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशन कशाने डिनोट करता तुम्ही सिग्माने. आणि स्टँडर्ड डेविएशनचा काय फॉर्म्युला असतो स्क्वेअर रूट मध्ये तुम्ही काय घेता व्हॅरियन्स ऑफ एक्स. याचा अर्थ काय स्क्वेअर रूट ऑफ काय एन पी. इथं तुमचा चॅप्टर काय झाला संपला. ऍक्च्युली हुशार मुलं आहे पण तरी सांगावंशी वाटतंय. कधी कधी एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स गिव्हन असेल. काय सांगतोय मी जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स गिव्हन असेल आणि तुम्हाला विचारतील यापैकी एक फाइंड करा. 2 पॉइंट एक तर एन फाइंड करा किंवा पी फाइंड करा किंवा क्यू फाइंड करा. त्यावेळेस परफॉर्म त्याच्या वेळेस हमेशा सुरुवात इथून करायची. कुठून करायची तर जो व्हॅरियन्स आहे ना
त्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यूला डिवाइड करायचं, तिथून तुम्ही सुरुवात करायची. आणि हाच तो गुरुमंत्र आहे. काय की जर तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स दिला तर सुरुवात कुठून करायची? व्हॅरियन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्सपेक्टेड व्हॅल्यू. मग तिथून तुम्हाला आरामशीर सगळ्या गोष्टी भेटतील. काही काही मुलं म्हणतील सर नाही का तुम्हाला येत लागलं का असं का करायचं? बघा, जर मी हा असं जर हे परफॉर्म केलं ऑपरेशन तर काय प्रकार होतोय ते समजून घ्या. बरोबर का? व्हॅरियन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय काय? एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला आहे तुमचा एन पी क्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे तुमचा एन पी. तुम्ही बघा हे ऑपरेशन परफॉर्म केल्यामुळे डायरेक्टली तुमचा एन पी काय होतो? कॅन्सल. काय भेटतो? क्यू. कारण की ऑलरेडी तुम्हाला व्हॅरियन्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू गिवन आहे ना. ह्या दोन व्हॅल्यू गिवन आहे तर क्यू आरामशीर निघेल ना. क्यू निघला म्हणजे नाही का पी प्लस क्यूच्या फॉर्म्युल्याने तुम्हाला कोण भेटल? पी भेटल. आणि मग नंतर कोण राहिला? एन. एन कसा भेटल? व्हॅरियन्सची व्हॅल्यू असते एन पी क्यू आणि एक्सपेक्टेडची एन पी असते. एन आणि पी भेटला म्हणजे संपला. लिहून घ्या कुठेतरी.